होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेला असाल तर एक प्रश्न नक्की पडला असेल. इतके प्रश्न का विचारतात? झोप कशी आहे? भूक कशी आहे? नोकरी कशी चालली? स्वभाव कसा आहे? आयुष्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्यात का? परंतु या प्रश्नांचा माझ्या आजाराशी काय संबंध? असा प्रश्न पडणे तुम्हाला साहजिक आहे. एवढे प्रश्न विचारण्यामागचे कारण काय? हेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. होमिओपॅथीमध्ये योग्य उपचाराच्या मागे एक चांगली केस टेकिंग असते. होमिओपॅथिक केस टेकिंग म्हणजे फक्त प्रश्न विचारणे नाही, तर त्या व्यक्तीला समजून घेण्याची एक प्रक्रिया असते. आम्ही बरेचदा काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम पेशंट आल्यानंतर तो आजारी का पडला असेल, त्याच्या आजारामागचं कारण काय असेल, तक्रार सुरू होण्यापूर्वी त्याच्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्यात का, काही बदल घडून आलेत का, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. जसे वैयक्तिक आयुष्यातील बदल, कौटुंबिक ताण, नोकरी किंवा व्यवसायातील बदल, नातेसंबंधातील चढ-उतार, तसेच सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनातील बदल. याचा अर्थ प्रत्येक आजाराचं कारण या घटना असतात असा निष्कर्ष नसतो. पण त्या व्यक्तीची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरू शकते. यानंतर नेमका त्रास काय आहे? पेशंटची फिजिकल कंप्लेंट नेमकी काय आहे आणि त्याचबरोबर त्याला नेमकं काय जाणवतं, त्याला त्याच्या भाषेत त्याची तक्रार कशी सांगायची आहे हे समजून घ्यावं लागतं. यानंतर हा त्रास कसा होतो, कधी वाढतो, कधी कमी होतो, कोणत्या परिस्थितीत बदलतो, त्याचबरोबर दैनंदिन जीवनावर त्याचा काय परिणाम झालेला आहे. पुढचा भाग त्या परिस्थितीशी व्यक्तीने कसे जोडून घेतलेले आहे. राग आला तर व्यक्त करतो की मनातच ठेवतो, कठीण परिस्थितीत संघर्ष करतो की सहजच स्वीकारतो. प्रत्येक व्यक्तीची जुळून घेण्याची पद्धत ही वेगळी असते, त्यामुळे ती समजून घेणे फार महत्त्वाचे असते. आणि शेवटी मन आणि शरीराची प्रतिक्रिया म्हणजेच रिॲक्शन कशी असते. ताण आला की झोप उडते का, भूक बदलते का, राग येतो का, रडू येतं का, की शरीरात ॲसिडिटी, वेदना, डोकेदुखी किंवा इतर काही फिजिकल कंप्लेंट जाणवतात का? प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया ही वेगळी असते, त्यामुळे होमिओपॅथीमध्ये डॉक्टर तुमचे अनुभव, तुमच्या भावना, त्याचबरोबर तुमच्या जीवनातील चढ-उतार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच पुढल्या वेळेस होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेलात आणि प्रश्न विचारले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते केवळ प्रश्न नसून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी केलेला एक प्रयत्न असतो. थँक यू.